जेवढ्या पण पात्र बहिणी होत्या त्या बहिणींच्या खात्यामध्ये अखेरकार 1500 रुपये जमा झाले. हो, 1500 रुपये जे जमा झाले ना ते 1500 रुपये होते नोव्हेंबर महिन्याचे. तर नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला, बरोबर. परंतु आता मी तुम्हाला एवढी मोठी खुशखबर देणार आहे ना लाडक्या बहिणींनो, तर ही खुशखबर ऐकल्यानंतर आता तुम्ही खुश होणार आहात. तर काय आहे खुशखबर? नोव्हेंबरचा हप्ता 1500 रुपये आला. चला ते सोडा. आता तुमच्या खात्यामध्ये शासन डायरेक्ट डिसेंबरचा हप्ता टाकत आहे. हो, डिसेंबरचा हप्ता टाकत आहे. आणि डिसेंबरचा हप्ता बघा 1500 का नाही, 1500 नाही बहिणींनो, तर डायरेक्ट 2100 रुपये. ही सर्वात महत्त्वाची खुशखबर आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी. आता 1500 ऐवजी राज्यातील बहिणींना हे बघा 1500 ऐवजी आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. या अपडेटबद्दल आपण सर्व काही माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. तुम्ही एक काम करा, या व्हिडिओला ना आताच लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नॉर्थ सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. बघा आता अपडेट. तर ज्या हप्त्याची सर्व लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होते तो 17वा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता होता. अखेरकार 1500 रुपये ते जमा झाले. राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत. आणि हो, KYC हे बघा, ज्यांनी KYC केली नाही ना त्यांनी KYC करा बरं पटापट. KYC तुम्ही केली नाही तर मग डायरेक्ट तुमचा हप्ता बंदच होणार आहे. हा, तुम्ही बरोबर ऐकता, डायरेक्ट बंद म्हणजे डायरेक्ट 1500 तुम्हाला भेटणारच नाही. मग डायरेक्ट 1500 पण नाही, 2100 रुपये पण नाही, काहीच भेटणार नाही, डायरेक्ट बंद होऊन जाईल हप्ता. त्यामुळे सांगतो की KYC करा. आणि तारीख आहे शेवटची 31 डिसेंबर, ही अंतिम तारीख आहे. या तारखेपर्यंत मुदत आहे KYCची. त्यामुळे KYC पटापट करा ज्यांची बाकी असेल त्यांनी. ओके. आणि बघा तुम्ही एक काम करा, आता कोणत्या पण सेंटरवरती जाऊन तुम्ही तिथे KYC करा. घरी तुम्ही मोबाईलवर करू नका KYC. जरी तुम्हाला मोबाईलवर जरी जमलं असतं तर आदलून तुमची KYC झाली असती. परंतु तुम्हाला ते जमत नसेल ना तर एक काम करा, कोणत्याही सेंटरवरती जा, कुठेही अंगणवाडीत पण जाऊ शकता, तर तिथे तुमची KYC केली जाईल. ते करून देतील तुमची KYC. ओके. काही नाही, फक्त तुमचं आधार कार्ड लागतं KYCसाठी, दुसरं काही लागत नाही. ओके. चला पटापट KYC करा ज्यांची बाकी असेल त्यांनी. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना 1500 रुपये आलेले आहेत. सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे 1500 रुपये नुकतेच आता जमा झालेले आहेत, बरोबर. ज्यांना कोणाला हे 1500 रुपये देखील आले नसतील ना तर त्यांनी एक काम करा, त्यांनी म्हणजे दुसरं काही तुम्हाला त्यामध्ये काही काम करायचीच गरज नाही आहे. ऑटोमॅटिकली ते पैसे येतात. तुम्हाला जरी हप्ता आलेला नसेल ना तर तुम्हाला पण काही 10-20 मिनिटात पैसे येऊन जातील. 10-20 मिनटं वाट बघा किंवा एखादा तास वाट बघा, 1-2 तास हप्ता येऊन जाईल जरी आले नसेल तर. कारण वाटप भरपूर बहिणींना झालेले आहे. काही किंचित बहिणी राहिलेल्या असतील तर 1-2 तासामध्ये पैसे येऊन जातील, हप्ता येऊन जाईल, काही टेन्शन नाही. आलं लक्षात. आणि बघा आता शासनाने लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची खुशखबर दिलेली आहे. ती खुशखबर म्हणजे 2100 रुपये संदर्भात. तर 2100 रुपये हप्ता आता तुम्हाला दर महिन्याला मिळत जाईल. याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे. या संदर्भात घोषणा समोर आलेली आहे. काय आहे निर्णय चला समजून घेऊया. आणि डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये कोणाकोणाला येणे सुरू झाला, डिसेंबरचे 2100 रुपये कोणाकोणाला आले, चला याविषयी जी माहिती आहे ती माहिती आपण समजून घेऊया. चला आता इथून व्हिडिओ पूर्ण बघा. काही नाही, जास्त लांब व्हिडिओ नाही, छोटासा व्हिडिओ आहे. या छोट्याशा व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती सांगतो. बघा आता अपडेट. तर डिसेंबरचे 2100 रुपये राज्यातील लाडक्या बहिणींसाठी. हे बघा सध्या एकच चर्चा तुम्ही बघत आहात. लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकच चर्चा चालू आहे की आता 2100 रुपये मिळतील. हिवाळी अधिवेशनमध्ये निर्णय होईल आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील. आणि जे काही मीडिया आहेत, मीडियावाले विचारत आहेत मंत्री महोदयांना की तुम्ही 2100 रुपये देणार होते त्याचं काय झालं. तर मंत्री महोदय त्यांच्याकडून उत्तर मिळत आहे की
योग्य वेळ आल्यावर आम्ही 2100 रुपये देऊ बहिणींना. आता योग्य वेळ येऊ शकते, त्यामुळे मिळू शकतात आता 2100 रुपये. त्यामुळे माझं एक म्हणणं आहे तुम्हाला बहिणींनो, तुम्हाला दर महिन्याला 2100 रुपये पाहिजे असतील ना, पाहिजे ना तुम्हाला 2100 रुपये दर महिन्याला, 1500 रुपये ऐवजी तुम्हाला दर महिन्याला 2100 रुपये पाहिजे ना, म्हणजे 1500मध्ये अजून तुम्हाला 600 रुपये पाहिजे ना. चला, किती बहिणींना 2100 रुपये पाहिजे? ज्यांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी मागणी करा आता कमेंट बॉक्समध्ये. आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहा, मागणी करा की 2100 रुपये आम्हाला द्या म्हणून. 2100 रुपये द्या, सरकारला विनंती करा. कारण बघा, जास्तीत जास्त मागणी वाढली तर शासन तुम्हाला 2100 रुपये हप्ता देईल बहिणींनो. ओके. आणि बघा, महत्त्वाचं तुम्हाला सांगतो मी तुम्हाला की आता डिसेंबरचे तर माझ्या माहितीनुसार तुम्हाला 1500 रुपये येईल. परंतु जरी मागणी मान्य झाली आणि 2-4 दिवसामध्ये निर्णय होणार आहे असं सांगितलं जात आहे. ओके, निर्णय होईल 2-4 दिवसामध्ये 2100 रुपये संदर्भात. जर हा निर्णय झाला ना तर तुम्हाला मी सांगतो गॅरंटीने 2026च्या जानेवारीच्या पहिलाच हप्ता हा तुम्हाला 2100 रुपये मिळू शकतो, जरी निर्णय झाला तर. बघू आता 2-4 दिवसामध्ये निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. बघू आता समजेल. आणि हे बघा, मी तुम्हाला बोललो सुरुवातीला, राज्यातील महिलांना आता बघा अनुदान पण दिलं जाणार आहे. अनुदान हे जवळपास बहिणींना हे बघा 1,00,000 रुपयेपर्यंत दिलं जाणार आहे, 1,00,000 रुपयेपर्यंत. आणि यामध्ये बघा, तुम्ही छोटा मोठा व्यवसाय करू शकता, त्यासाठी हे कर्ज म्हणून दिलं जाणार आहे अनुदान. ओके, 1,00,000पर्यंत. तर हे जरी मिळालं तर खूप चांगलं होईल महिला वर्गासाठी. छोटा मोठा व्यवसाय, ब्युटी पार्लर असो, त्यानंतर किराणा दुकान असो, शिलाई काम असो, म्हणजे जे पण महिला वर्ग व्यवसाय करू शकता त्या अनुसरून हे 1,00,000 रुपये त्यासाठी असतील अनुदान म्हणून. आणि हे कर्ज तुम्हाला मिळू शकतं. त्यासाठी बचत गटमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे, या गोष्टी असणं गरजेचं आहे. ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर 1,00,000 रुपयेपर्यंत हे कर्ज पण मिळालं तर खूप बरं होईल. आणि त्या संदर्भात मिळणार आहे, कर्ज पण मिळेल बहिणींनो. परंतु बघू आता त्या संदर्भात पण अपडेट आल्यावर मी सांगतो तुम्हाला. परंतु 100% कर्ज पण दिलं जाणार आहे 1,00,000 रुपयेपर्यंत. छोटा मोठा व्यवसायासाठी तुम्हाला दिलं जाऊ शकतो. ठीक आहे. तर 1500 रुपये नोव्हेंबरचे तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेच. तसेच आपण 2100 रुपये संदर्भात महत्त्वाची अपडेट समजून घेतली. कमेंट करून मागणी करा बहिणींनो पटापट. आणि 1,00,000 रुपये जे आहेत, 1,00,000 रुपये हे या संदर्भात माहिती आपण बघितली. 1,00,000 रुपये हे अनुदान भेटणार आहे लहान मोठा छोटा मोठा व्यवसायासाठी महिलांना, लाडक्या बहिणींना. त्याबद्दल पण आपण या संदर्भात अपडेट बघितली. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.